जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 10 बनवले आहे 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जाणून करता आपण म्हणजे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, आजच्या गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 10 आज बनवला 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि शिगीपीठ प्रीसेट असे 2 प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सॉन्ग आणि काहीशी मी इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत आणि PNG देखील ॲड करून दिलेलं आहे. बघू शकता ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ब्लिंक इफेक्ट दिलेला आहे आणि तर पुढे PNG ॲड करून दिलेलं आहे. स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. इथं गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट मित्रांनो 3 बघू शकता 3.6 सेकंदाजवळ याचा इथं एकदा फोटोला स्प्लिट करा. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता सॉन्गच्या वरती घ्यायचा. बघू शकता सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं मी तुम्हाला बीट वाईज मित्रांनो मी इथं PNG ॲड करून दिलेलं आहे. इथं ब्लिंक इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. तर बघू शकता आणि ते एक PNG ॲड करून दिलं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शिगीपीठ प्रीसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्याच्यानंतर बघू शकता 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्याच्यानंतर बघू शकता काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅक यायचं आहे. शिगीपीठ प्रीसेटमधला बघू शकता. आता मी तर तुम्हाला व्हिडिओ आणि इथं एक इफेक्ट रेक्टँगलला दिलेला आहे. दोन्ही इथनं सिलेक्ट करायचं आहे पहिला आणि इथनं कॉपी लेअर करा. बघू शकता कॉपी लेअर केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो करेक्ट 3.6 सेकंदाजवळ यायचं. इथे एकदा पेस्ट लेअर करायचं आहे. बघू शकता सिम्पली इथं पेस्ट लेअर करायचं आहे. व्यवस्थितरित्या मी सर्व काही ॲडजस्ट करून दिलेलं आहे. बघू शकता ॲडजस्ट करून दिलेलं आहे. ह्याचा व्हिडिओचा साऊंड 0 करा. बघू शकता सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता व्हिडिओ आपला प्रॉपररित्या दिसत आहे आणि इफेक्ट प्रॉपररित्या बसलेले आहेत. बघू शकता सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज तुमच्या हिशोबाने ठेवा. 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर कलर अँड फिलमध्ये याचा एक नंबरला ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथे एक बॉर्डर मित्रांनो क्रिएट होऊन जाईल. बघू शकता क्रिएट करायची आहे. बघू शकता मित्रांनो बघू शकता आपलं काहीशा अशा प्रकारे आपला व्यवस्थितरित्या मित्रांनो सर्व काही इफेक्ट पेस्ट करा. आज एक इफेक्ट दिलेला आहे शिगीपीठ प्रीसेटमध्ये आणि पुढं डायरेक्ट मी तर व्हिडिओ इफेक्ट आणि तर रेक्टँगल इफेक्ट सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिलेला आहे. तर मित्रांनो हा जो PNG आहे तो गणपती बाप्पाच्या फोटोच्या वरच ठेवा. बघू शकता आणि जो मी नंतर शिगीपीठ प्रीसेटमधला जे लेअर पेस्ट करायला लावलेले आहे ते सगळ्यात वरती पेस्ट करा. बघू शकता सिम्पली काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. व्हिडिओचे रिलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट क्वालिटी व्हिडिओची हाय ठेवायची आहे. जस्ट एक्सपोर्ट नाव बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.